हा असला कामांचा राडा होऊन जातो, म्हणून मी खूप भरपूर दिवस मी मशीनवर बसतच नाही. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की माझी ब्लाऊजची लई पंचायत झाली. स्वतः टेलर असून सुद्धा माझे कोणत्या साडीवरचे मॅचिंग ब्लाऊज नाहीत घालायला. तर मी जरा या 2 दिवसात जास्तच मनावर घेतला आणि मी विचार केला की आपण आपले ब्लाऊज शिवूनच घ्यायचे. आता शेतातली पण कामं नाही आहेत आणि घरची पण एवढी काही जास्त कामं नव्हती, म्हणून मी मशीनच्या नादी लागली. पण मशीनच्या नादी लागणं माझ्या खूप अंगलट येतं बरं का. तर चाराची वैरण गुरांची करून घेतली होती आणि नंतर म्हटलं थोडा वेळ बसते अजून मशीनवर, थोडंसं अजून काम होऊन जाईल. पण काय सांगायचं तुम्हाला, कधी 6 वाजले कळलंच नाही. तसं तर मी मशीनवर एकदा बसली ना, तर मी दुसरी इतर कुठली कामं नाही केली तर कट करून 3-3 ब्लाऊज शिवायचा माझा रेकॉर्ड आहे बरं का. पण काय करणार, इथं गावाला आल्यापासून एका दिवसात एक ब्लाऊज कटिंग करून पण होत नाही. कारण ही कामं असतात ना 17, हे काम झालं की ते काम करा, ते काम. यांना तर ह्या महाराण्यांना उपाशी ठेवू शकत नाही आपण. म्हणून मग हे बघत बघत आपलं मशीन काम करायचं. मग मला कंटाळा येतो म्हणून मी जास्त त्याच्यात आता नादीच लागत नाही. आजच एक ब्लाऊज कट केला होता, पण तो सुद्धा पूर्ण नाही झाला. मग मला कसं तरी वाटत होतं, पण आता काय करणार, नाईलाज होता. 6 वाजले. मग म्हणलं आता गुरांचे वैरण काढायचं, पाण्याचं शेण काढायचं ते बघावं. पण गुरं पाणी पाजली, शेण काढून घेतलं, पण मी काय वैरण केली नाही गायांची. कारण गायांची वैरण गंजीतलं वाडा आणून टाकता येईल गायांना. पण ह्या शेळ्यांपाशी गेलं की शेळ्यांचं आठवण झाली. म्हटलं या शेळ्यांना काय टाकायचं संध्याकाळी. सकाळचं तर बाटूक आणलं होतं. थोडंसं आणायचं असते, पटकन होतं. शेळ्यांपुरतंच, म्हणजे शेळ्या खाल्ल्यावर संध्याकाळी बसतात ना म्हणून. तर विचार केला आता काय नाही, घाळ पडून जमायचं नाही, आता का होईना आपल्याला गेलं पाहिजे. तर मला घरीच दिवस मावळला होता. मग मी फास्ट गेली शेतामध्ये आणि थोडंसं गिनीगोल कापलं. नकनक हाय वाढलेलं, नकनक म्हणजे ती बोलायला झालं बरं का, थोडं थोडं आहे फुटलेलं गिनीगोल. तर ते आता पाणी कमी पडते, मग वाळून जाण्यापेक्षा शेळ्यांच्या पोटांमध्ये गेलेलं बरं, म्हणून तेवढंच कापून आणत असते. तेवढंच त्यांच्या पोटाला आधार होतो. संध्याकाळी आपलं खाऊन निवांत बसलेले असतात. म्हणून मग गेली नेटाने आणि घेऊन आली. तर येता येता मला अंधार पडला, पण मी गिनीगोल घेऊन आली बरं का. आणि जवळ शेत असल्यामुळं भीती नाही वाटत. आजूबाजूला गाड्या वाहत असतात, कॅनेलच आहे ना शेजारी शेताच्या. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.